नमस्कार, काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ही रेसिपी बनवणार आहोत. कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारा मस्त असा अंडा मसाला कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. सुट्टीचा दिवस आहे, निवांत घालवायचा आहे, जास्त काही तामझाम न करता काहीतरी टेस्टी खायचं असेल ना, तर तेव्हा तुम्ही हा मस्त असा अंडा मसाला बनवू शकता. झटपट तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला इथे अंडी थोडीशी मसाल्यावरती फ्राय करून घ्यायची आहेत. अंडी मी आधी शिजवून घेतलेली आहेत. गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तिखट आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले थोडेसे तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मसाले असे थोडेसे पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचे, म्हणजे सगळ्या अंड्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो. एका ठिकाणी राहिलं ना तर ते व्यवस्थित मसाले सगळीकडे लागले जात नाहीत. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मसाला पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. इथे आता मी ही अंडी घेतलेली आहेत. अंडी मी शिजवून घेतलेली आहे. त्याची साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत. इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत आणि ही अंडी आता आपल्याला अशा पद्धतीने मसाल्यावरती ठेवून घ्यायची आहेत आणि छान अशी 2 मिनिटासाठी आपल्याला ही मसाल्यावरती परतवून घ्यायची आहेत. सगळी अंडी मी ते ठेवून घेतलेली आहेत. हाताने थोडेसे असं आपल्याला एकसारखी हलवून घ्यायचे आहेत, म्हणजेच मसाला सगळ्या अंड्यांना व्यवस्थित लागला जातो. चमच्याने हलवायला गेलं ना तर अंडी आपली तुटण्याची शक्यता असते. यासाठी थोडंसं हातानेच आपल्याला ही अशी हलवून घ्यायची आहेत. एक साईडनं 2 मिनटं आणि दुसऱ्या साईडनं 2 मिनटं अशी आपल्याला ही अंडी मसाल्यावरती छान अशी परतवून घ्यायची आहेत. इथे आता आपण ही अंडी उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने ही छान अशी आपल्याला ही मसाल्यावरती परतवून घ्यायची आहेत. इथे मी आता ही सगळी अंडी पलटवून घेते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाहीतर आपले मसाले करपले जातील. दोन्ही साईडनं अंडी आपली छान अशी मसाल्यामध्ये फ्राय करून झालेले आहेत. इथे आता गॅस बंद करूया आणि हे साईडला उतरवून ठेवूयात आणि यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो तयार करायला घेऊयात. यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे. जिरे थोडेसे तडतडू द्यायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये घालायचा आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतला जावा यासाठी थोडंसं कांद्यापुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. छान असा कांदा मीडियम गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा इथे आपला छान असा परतला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा लालसर रंगावरती आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे वाटण. हे वाटण बनवण्यासाठी इथे मी मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरला बारीक असं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. त्यासोबत 1 टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मसाला इथे आपला छान असा परतला गेलेला आहे. याच्यामध्ये आता काही सुके मसाले घालून घेऊयात. इथे मी घेतलेला आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला नसेल घालायचा तर तुम्ही कोणताही दुसरा मटण मसाला किंवा चिकन मसालासुद्धा घालू शकता. आणि मसाले जळू नये यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाले छान असतात आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे.
मसाला इथे छान असा परतवून घेतलेला आहे. छान असं याला तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. इथे आपण अंडा मसाला बनवतो आहोत. यासाठी आपल्याला इथे जास्त पाणी घालायचं नाही. मी इथे 1 कपच पाणी घालत आहे. जर तुम्ही एकदम जास्त पाणी घातलं ना तर त्याची आमटी होऊन जाईल. यासाठी आपल्याला इथे थोडंसंच पाणी घालायचं आहे. थोडंसं घट्टसर आपल्याला हे ठेवायचं आहे, म्हणजे मस्त असा अंडा मसाला आपला तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. आता हे आपल्याला एक 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि एक 2 ते 3 मिनटं छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपण इथे अंडा मसाला बनवत आहोत, यासाठी हे आपल्याला थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे. यासाठी याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसंच पाणी आपल्याला घालायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं छान असं हे मी शिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अंडी घालून घ्यायची आहे. जी आपण फ्राय करून ठेवलेली अंडी आहेत ना, ती आपल्याला घालून घ्यायची आहेत. सगळी अंडी मी इथे घातलेली आहेत. आता 2 मिनटं अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालत आहे. 2 मिनटं एक साईडनं शिजली की आपल्याला ही अंडी पलटवून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या साईडनं ही 2 मिनटं आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहेत. 2 मिनटं छान अशी ही शिजले गेलेली आहेत. अंडी उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनं ही आपल्याला 2 मिनटं अशी छान ही शिजवून घ्यायची आहेत. दुसऱ्या साईडने ही 2 मिनटं मी छान असा हा शिजवून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला हा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. थोडासा मसाला दाटसरच ठेवायचा आहे. जर आपण एकदम पातळ असा बनवला ना तर तो चवीला अजिबात चांगला लागत नाही. यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अंडा मसाला बनवून घ्यायचा आहे. मस्त असा आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात. हा अंडा मसाला तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतो, झटपट तयार होतो आणि जर तुम्हाला भाकरी चपाती काहीही बनवायचं नसेल, कंटाळा आला असेल भाकरी चपाती बनवायचा, तर तुम्ही हा फक्त भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो. एकदा या पद्धतीने हा अंडा मसाला जरूर करून पहा. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. जास्तीची कोणता तामझाम न करता झटपट होणारा हा अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.